आमेन. असं वचन सांगतं. हालेलुया. कारण त्यावेळेस समय आलेला नव्हता. हालेलुया. पण वधस्तंभावरती ज्यावेळेस प्रभूला जायचंय त्यावेळेस प्रभू म्हणतो की मनुष्याची पुत्राची वेळ आता आलेली आहे आणि तो पापी लोकांच्या हाती धरून दिला जाईल आणि त्याने पुष्कळ दुःखे सहन करावे, त्याचे हाल करतील आणि त्याला मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, समय आलेला होता आणि येशूने आता निश्चय किंवा निर्धार केलेला होता की आता पापी लोकांच्या हाती स्वतःला सोपवायचं आहे. आमेन. आणि त्यावेळेस मग त्याला धरायला आले आणि त्यावेळेस शिपायांच्या अधिकारी जो आहे त्याच्यातला एक त्याने विचारलं, येशू कोण आहे? त्यावेळेस प्रभू येशू फक्त म्हणाला, मी आहे. असं बोलल्यावर काय झालं? धाडकन पडले. बघा, जेव्हा येशू बोलतो कारण मी आहे, हा बोलण्याचा अधिकार फक्त यहोवाला आहे. यहोवा त्यांच्या समोर आहे. रक्त आणि मांसाच्या शरीरामध्ये तारणारा परमेश्वर त्यांच्या समोर आहे आणि ते विचारतात येशू कोण आहे? तेव्हा फक्त प्रभू म्हणतो मी आहे. त्या शब्दाने नुसतं इतकं सामर्थ्य आहे की ते धाडकन जमिनीवरती पडतात. त्या प्रभूला पकडणं एवढं सोपं होतं का? पण येशूने स्वतःला काय केलं? त्यांच्या हाती सोपवलं म्हणून त्यांनी धरलं. तेच पौल म्हणतो की जीवनाचा अधिपती जर त्यांना समजला असता तर त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारलंच नसतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.